हिंदू संघाचा विजय असो. हिंदू संघाचा शंभूक वसतिगृहात श्रामणेर संघाचे आगमन. श्रीरामपूर दिनांक 11. प्रत्येकाला दुःखातून मुक्त करणे हाच तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेला मानवतेचा मार्ग आहे, असा संदेश भदंत डॉक्टर बी सुमेध यांनी दिला. भारतीय बौद्ध महासभा शाखा श्रीरामपूरच्या वतीनं हरेगाव येथे 16 डिसेंबरला होणाऱ्या स्वाभिमानी धम्म परिषदेनिमित्त श्रामणेर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने बहुजन शिक्षण संघ संचालित शंभूक विद्यार्थी वसतिगृह परिवाराच्या वतीने श्रामणेर संघास भोजदान देण्यात आले. या प्रसंगी धम्मदेसना देताना भदंत सुमेधजी बोलत होते. श्रामणेर संघाचे संघनायक भदंत डॉक्टर बी सुमेध यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून संघाचे श्रीरामपूर मेन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज रोड, नगर परिषद, जिजामाता चौक मार्गे ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत वसतिगृहात आगमन झाले. या प्रसंगी संघाचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. भोजनानंतर संघनायक भंते सुमेध यांनी उपासकांना धम्मदेसना दिली. रामदास आढाव व मालताबाई आढाव यांच्या परिवाराच्या वतीने श्रामणेर संघास वस्त्रदान केले. कार्यक्रमास मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंद कुमार साळवे, प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव पंडित, डॉक्टर सलीम शेख, माजी सहाय्यक फौजदार शिवाजीराव पवार, शाहीर भीमराव कदम, ॲडव्होकेट अमोल सोनवणे, परिवर्तनचे गोरख आढाव, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, संजय महाले, समता सैनिक दलाचे केसी दाभाडे, राहुल अल्लाट, कैलास लोखंडे, सुनील शिंगारे, ॲडव्होकेट अण्णासाहेब मोहन, रामदास आढाव, अण्णासाहेब जिने, वसंतराव पवार, रामदास पवार, सिद्धार्थ दिवे, शांताराम बोर्डे, संतोष त्रिभुवन, विजय जगताप, कविता दिवे, मालतीबाई आढाव, रमाताई शिवाजी पवार, पवार छायाबाई जगताप, सिंधुताई मारुती साळवे, शिवानी दिवे, भाग्यशाली मगरे, प्रज्ञा आराक, प्रेरणा आराक, रेश्मा विजय जगताप, स्नेहल जगताप, प्रांजल जगताप, छायाताई कदम, पूजाताई कदम, रदाताई रामदास पवार, इंदुताई दिवे, सविताताई रंभाजी कोळगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षक सुरेश पवार यांनी केले. आभार प्रदर्शन शंभूक विद्यार्थी वसतिगृह परिवाराचे अशोक दिवे यांनी केले. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.